श्रोतेहो नमस्कार. आपण अनेकदा बाजारातून वस्तू खरेदी करतो, सेवा घेतो, पण ग्राहक म्हणून आपले हक्क नेमके काय आहेत याची माहिती असणे तितकेच महत्त्वाचे आहे. ग्राहकांच्या हक्कांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 15 मार्च रोजी जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो. आज याच विषयावर अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलेल्या आहेत जिल्हा महिला संघटक म्हणून कार्यरत असलेल्या रीमा राजन भोसले. मॅडम, तुमचं स्वागत आहे. नमस्कार. नमस्कार मॅडम. तर श्रोते हो, ग्राहक हा बाजार व्यवस्थेचा केंद्रबिंदू मानला जातो. ग्राहक जागरूक असेल तरच समाजाची आर्थिक व्यवस्था सक्षम राहते. याच पार्श्वभूमीवर सर्वप्रथम आपण जाणून घेऊया, मॅडम, ग्राहक चळवळ म्हणजे काय आणि तिचे कार्य काय आहे त्याविषयी सांगा. मॅडम, ग्राहक चळवळ म्हणजे ग्राहक आणि ग्राहकांसाठी केलेली चळवळ. भारतीय ग्राहक चळवळीचे पितामह म्हणून आदरणीय बिंदू माधव जोशी यांचे स्थान अढळ आणि मार्गदर्शक असं आहे. त्यांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात ग्राहक चळवळीला एक वैचारिक अधिष्ठान प्राप्त करून दिले. त्यांनी 1974 मध्ये पुणे येथे अखिल भारतीय ग्राहक पंचायत या संघटनेची स्थापना केली. आणि त्यावेळी ग्राहक चळवळ केवळ पाश्चात्य संकल्पना न ठेवता त्याला त्यांनी भारतीय संस्काराची जोड दिली. त्यांनी केवळ ग्राहक हक्काची भाषा न करता ग्राहक देवो भव हा मंत्र दिला. ग्राहक व विक्रेता हे शत्रू नसून ते समाजाचे घटक आहेत. शोषणमुक्त समाज निर्माण करणे आणि असे ध्येय त्यांनी ठेवले आणि प्रबोधन केले. 1986चा ग्राहक संरक्षण हक्क कायद्यामध्ये रूपांतरित व्हावा म्हणून सरकारचा सतत पाठपुरावा केला आणि कायद्याच्या मसुद्यामध्ये सुद्धा त्यांनी महत्त्वपूर्ण अशा सूचनाही केल्या. मुख्य म्हणजे त्यांनी निस्वार्थी कार्यकर्त्यांची आणि बिगर राजकीय चळवळ चालवण्यावर भर दिला. त्यामुळे सामान्य जनतेच्या या संघटनेवर विश्वास वाढला आणि अन्नधान्य वितरण, रेशनिंग, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्य, खाजगी शाळा असतील, येथील भ्रष्टाचार जो आहे त्या अन्यायाविरुद्ध त्यांनी मोठे लढे दिले. प्रबोधन, संघटन आणि संघर्ष ही त्रिसूत्री त्यांनी अवलंबली. एक कार्यकर्ता म्हणून त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा अभिमान वाटायला हवा असे कार्य त्यांनी केले. खरंच ग्राहकांचे हक्क आणि संरक्षण यासाठी ही चळवळ महत्त्वाची भूमिका बजावत असते. मॅडम, 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून का साजरा केला जातो याविषयी काय सांगाल? 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यामागे एक ऐतिहासिक घटना आहे. 15 मार्च 1962 रोजी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी अमेरिकन संसदेत ग्राहकांच्या अधिकाराबाबत एक ऐतिहासिक भाषण केलं होतं. ग्राहकांच्या जागतिक हक्कावर अधिकृतपणे भाष्य करणारे ते जगातले पहिले नेते ठरले. त्यांनी आपल्या भाषणात म्हटलं की ग्राहक म्हणजे आपण सर्वच आहोत. कंझ्युमर्स बाय डेफिनिशन इन्क्लूड अस ऑल. केनेडी यांनी आपल्या भाषणात 4 प्रमुख अधिकार स्पष्ट केले. सुरक्षेचा अधिकार, राईट टू सेफ्टी. माहितीचा अधिकार, राईट टू बी इन्फॉर्म्ड. निवडीचा अधिकार, राईट टू चूज. आणि गाराने मांडण्याचा आणि ऐकून घेण्याचा अधिकार, राईट टू हर्ट. जरी केनेडी यांनी 1962 मध्ये हे अधिकार जरी मांडले असले तरीही जागतिक स्तरावर हा दिवस अधिकृतपणे साजरा करण्यास बऱ्याच वर्षानंतर सुरुवात झाली. कंझ्युमर्स इंटरनॅशनल या जागतिक संघटनेने 1983 सालापासून 15 मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली. जगभरातील ग्राहकांना त्यांच्या हक्काची जाणीव करून देणे, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्यास त्यांना संघटित करणे हा यामागचा मुख्य हेतू होता. भारतात 2 प्रकारचे ग्राहक दिन साजरे होतात. 15 मार्च जागतिक ग्राहक दिन केनेडी यांच्या भाषणाच्या स्मरणार्थ आणि 24 डिसेंबर 1986 रोजी भारताच्या राष्ट्रपतींनी ग्राहक संरक्षण कायद्यावर स्वाक्षरी केली म्हणून साजरा केला जातो तो दिवस. एक ग्राहक पंचायत कार्यकर्ता म्हणून 15 मार्च हा दिवस आपल्यासाठी जागतिक चळवळीशी जोडले जाण्याचा आणि ग्राहकांना अधिक सक्षम करण्याची एक मोठी संधी असते आपल्याला. 24 डिसेंबर 1986 रोजी पारित झालेल्या कायद्यानुसार प्रत्येक भारतीय ग्राहकाला 6 अधिकार मिळालेले आहेत. त्यात सुरक्षेचा हक्क आहे. आपण एखादी वस्तू विकत घेतो तेव्हा त्या वस्तूच्या सुरक्षिततेची पूर्ण हमी उत्पादकाने घेणं अनिवार्य असतं. माहितीचा हक्क,
एखाद्या उत्पादनाबद्दल सर्व माहिती मिळवणं हा ग्राहकाचा हक्क आहे. त्या उत्पादनाची गुणवत्ता, प्रमाण, संख्या, शुद्धता, किंमत या सर्वांची माहिती मिळवण्याचा हक्क आहे. निवड करण्याचा अधिकार आहे आपल्याला. आपल्या आवडीनुसार वस्तू सेवा घेण्याचा अधिकार हा ग्राहकाला आहे. आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. जर तुम्हाला वाटत असेल की आपली फसवणूक झाली तर तुम्हाला तुमचे म्हणणे योग्य ठिकाणी मांडण्याचा पूर्ण हक्क आहे. तक्रार करण्याचा आणि निवारण करून घेण्याचा सुद्धा हक्क आहे. जर ग्राहकांची फसगत झाली असेल तर त्याला तक्रार नोंदवण्याचा हक्क आहे आणि जर तक्रार रास्त असेल तर तिचे निवारण होईल असा हक्क कायद्याने ग्राहकाला दिला आहे. ग्राहक हक्काच्या शिक्षणाचा अधिकार आपल्या हक्काविषयी, आपल्या अधिकाराविषयी ग्राहकांना शिक्षित करण्याविषयीचा देखील हक्क ग्राहकांसाठी आहे. फसवणूक झालेला ग्राहक तालुका शाखा किंवा जिल्हा ग्राहक शाखेकडे तक्रार करू शकतो. म्हणजेच या दिवसामागे ग्राहकांच्या हक्कांची जाणीव करून देण्याचा महत्वाचा हेतू आहे. पण केवळ दिवस साजरा करून चालत नाही, तर लोकांमध्ये जागृतीही निर्माण होणे गरजेचं असतं. त्यामुळे विचार असं वाटतं की मॅडम, ग्राहक जागृती आणि ग्राहकांचे हित कशा प्रकारे साधले जाते? ग्राहक हित म्हणजे काय तर व्यक्तीच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतचा जो प्रवास, तळागाळापासून ते थेट जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी माणूस ग्राहक असतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंतच्या लागणाऱ्या सर्व आवश्यक वस्तू या आपल्याला विकतच घ्यावे लागतात. म्हणजेच आपण ग्राहक असतो. बरोबर. या संदर्भात वेगवेगळ्या जाहिरातीतील, म्हणजे उदाहरणार्थ बघा, पेस्ट, ब्रश, चहा पावडर असेल, जीवनावश्यक वस्तू, या सर्वांचा आपल्या जीवनामध्ये न टाळता येणारा असा भाग आहे. परंतु या वस्तू खरेदी करत असताना आपण त्याची शहानिशा करणे, किमती तपासून पाहणे, त्याची एक्सपायरी डेट पाहणे, क्वालिटी पाहणे, जाहिरातीमध्ये अडकून न पडता खरंच ही वस्तू योग्य आहे का, हे सजग ग्राहकाचे आद्य कर्तव्य आहे. एकाच वस्तूची निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या असतात आणि प्रत्येक कंपनी आपल्या उत्पादनाची जाहिरात करत असतो. परंतु त्याच्या किमती वेगवेगळ्या प्रकारे असतात. त्यामुळे वस्तूची किंमत, क्वालिटी ही आपण तपासून पाहिली पाहिजे. केवळ बाहेरच्या पॅकिंगवर, आकर्षकतेवर न भुलता जागरूक राहून वस्तू खरेदी केली पाहिजे. शक्यतोवर स्थानिक व्यापाऱ्याकडूनच माल, आपली वस्तू असेल ती खरेदी केली तर फसवणूक बऱ्याच अंशी टाळता येते. उत्पादनावर जर उत्पादनाची माहिती नसेल तर असे उत्पादन खरेदी करू नये. या संदर्भातही आपण दाद मागू शकतो. तसेच अलीकडे बघा, फळं सुद्धा केमिकल घालून पिकवली जातात. फळांचे आकार इंजेक्शनने वाढवले जातात. इंजेक्शन देऊन मांसाचं वजन वाढवलं जातं. हे सर्व आपल्या प्रकृतीसाठी हानिकारक आहे. तर आपण या बाबतीत जागरूक असणं गरजेचं आहे. आता ग्राहकाच्या हितांचे संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या हेतूने केंद्र शासनाने 24 डिसेंबर 1986 मध्ये ग्राहकांच्या तक्रारीवर त्वरित निर्णय होण्यासाठी ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आणला. या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्राहकांच्या हक्काचे संरक्षण व्हावे म्हणून जिल्हा स्तरावर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोग, राज्य स्तरावर राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोग आणि केंद्र पातळीवर राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोग स्थापन करण्यात आले. 2019च्या नवीन कायद्यानुसार जिल्हा स्तरावरचे आयोगाला 50 लाख, राज्य आयोगाला 1.5 कोटी आणि राष्ट्रीय आयोगाला 1.5 कोटींच्या वरील संपूर्ण अधिकार न्यायनिवाडा करण्यासाठी दिलेले आहेत. ग्राहक या नात्याने आपल्याला अशा प्रकारचे हक्क आणि अधिकार प्राप्त असल्यामुळे सजग नागरिक, सजग जागरूक ग्राहक बनून या अधिकाराची माहिती घेऊन आपण फसवणुकीपासून वाचू शकतो. त्यामुळे ग्राहक आणि चोखंदळ चिकित्सक असायला हवा, जेणेकरून आपली कुणीही फसवणूक करणार नाही. ग्राहक जागृतीसाठी विविध उपक्रम राबवले जातात आणि त्यामागे एक व्यापक संकल्पनाही असते. तर मॅडम, 15 मार्चच्या जागतिक ग्राहक दिनाची संकल्पना काय आहे? 15 मार्च या जागतिक ग्राहक दिनाची संकल्पना म्हणजे त्याची अधिकृत थीम अशी आहे की सुरक्षित उत्पादने, आत्मविश्वासपूर्ण ग्राहक, सेफ प्रॉडक्ट्स, कॉन्फिडंट कंझ्युमर्स अशी आहे. त्याचा उद्देश असा आहे की बाजारपेठेतील खाद्यपदार्थ, औषधे, इलेक्ट्रॉनिक्स आणि डिजिटल वस्तूंची सुरक्षितता सुनिश्चित करणे
आणि ग्राहकांमध्ये त्याबद्दल विश्वास निर्माण करणे. बर. ग्राहक पंचायतीचे विभागवार कार्यक्रम ग्राहक पंचायत महाराष्ट्र ही संघटना तालुका, जिल्हा आणि विभाग स्तरावर अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने कार्यरत आहे. ग्राहक मेळावे आणि व्याख्याने अशा प्रकारचे कार्यक्रम इथे राबवले जातात. प्रत्येक तज्ज्ञांची विभागवार व्याख्याने आयोजित केली जातात, जिथे ग्राहक संरक्षण कायदा 2019 मधील नवीन तरतुदीची माहिती दिली जाते. यात प्रदर्शनं, भेसळ कशी ओळखावी, वजनमापे कशी तपासावीत आणि फसवणूक झाल्यास तक्रार कशी करावी याची प्रात्यक्षिके दाखवणारी प्रदर्शनं भरवली जातात. अच्छा. शाळा महाविद्यालयामध्ये सुद्धा जनजागृती केली जाते. ग्राहक संस्कृती रुजवण्यासाठी निबंध स्पर्धा घेतल्या जातात, वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जातात, ग्राहक पथनाट्य सादर केली जातात. ऊर्जा मित्र आणि ग्राहक मार्गदर्शन संदर्भातलंही वीज ग्राहक, बँकिंग सेवा आणि ऑनलाईन फसवणूक, सायबर फ्रॉड या विषयावर सुद्धा विशेष मार्गदर्शन केंद्रे चालवली जातात. अच्छा. स्थानिक वृत्तपत्रांमधून सुद्धा लेख प्रसिद्ध करणे आणि सोशल मीडियाद्वारे जनजागृती मोहिमा राबवल्या जातात. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणजे प्रामुख्याने जिल्हा अधिकारी, न्यायालयीन अधिकारी, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष किंवा सदस्य, सरकारी अधिकारी, जिल्हा पुरवठा अधिकारी, DSO, वजनमापे विभागाचे निरीक्षक किंवा महावितरणाचे वरिष्ठ अभियंता. संघटनात्मक नेतृत्वामध्ये ग्राहक पंचायतीचे प्रांतीय आणि विभागीय अध्यक्ष, सचिव आणि ज्येष्ठ मार्गदर्शक. तज्ज्ञ म्हणून ग्राहक चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि विधिज्ञ असं एकंदरीत यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम चालतं. जिल्हा अध्यक्ष, ग्राहक पंचायत मधले कार्यकारिणी सदस्य सुद्धा ह्याला निमंत्रित असतात. अच्छा. एकूणच 15 मार्च 2026च्या सुरक्षित उत्पादने आणि आत्मविश्वासपूर्वक ग्राहक या संकल्पनेवर आधारित ही चळवळ चाललेली असते. जागतिक ग्राहक दिनानिमित्त लोकांपर्यंत संदेश पोहोचवण्यासाठी काही घोषवाक्यही प्रभावी ठरतात. तर मॅडम, जागतिक ग्राहक दिनानिमित्त काही घोषवाक्य सांगाल का? हो, नक्कीच मॅडम. जागतिक ग्राहक दिन 2026 साठी काही घोषवाक्य सांगता येतील. आपण ही सोशल मीडियावर किंवा पोस्टरसाठी सुद्धा वापरू शकतो. सुरक्षित उत्पादन, ग्राहकांचा मान, निर्भय खरेदी, देशाची शान. दुसरं घोषवाक्य म्हणजे असं सांगता येईल, वस्तू असावी सुरक्षित आणि शुद्ध, वस्तू असावी सुरक्षित आणि शुद्ध, फसवणुकीविरुद्ध पुकारूया युद्ध. आणखी एक स्लोगन आपल्याला असं सांगता येईल, जागरूक ग्राहक, सुरक्षित परिवार, गुणवत्तेचा करूया अंगीकार. तसंच ब्रँडपेक्षा पहा सुरक्षिततेची खूण, जागरूक ग्राहक हाच खरा गुण. आणखी एक सांगता येईल, उत्पादनाची सुरक्षा, ग्राहकांचा अधिकार, ग्राहक पंचायतीचा हाच निर्धार. फसवणूक टाळा, सुरक्षा निवडा, जागरूकतेचा वारसा जपा. अशा प्रकारची बरीच घोषवाक्य आपल्याला ह्या दृष्टिकोनातून जागरूकतेसाठी सांगता येऊ शकतात. या चळवळीमध्ये अनेक संघटना आणि कार्यकर्ते सक्रियपणे काम करत असतात. आपणही त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहात. तर मॅडम, आपण जिल्हा महिला संघटक म्हणून कार्यरत आहात, तर संघटनेचे कार्य आणि भूमिका काय आहे त्याविषयी सांगा. ग्राहक पंचायत महाराष्ट्रामध्ये महिला संघटकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. कारण कौटुंबिक खरेदीमध्ये महिलांचा वाटा खूप मोठा असतो. जिल्हा महिला संघटकाने खालील बाबीवर जर लक्ष केंद्रित केलं तर बऱ्यापैकी जागरूकता निर्माण होऊ शकते महिलांमध्ये. याच्यात संघटन बांधणी म्हणजे नेटवर्क बिल्डिंग, तालुका स्तरावर संपर्क, जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात सक्रिय महिला कार्यकर्त्यांची फळी निर्माण करणे. अच्छा. महिला बचत गटांमध्ये स्थानिक बचत गटांशी संपर्क साधून त्यांना ग्राहक हक्कांची माहिती करून देणे. बरं. जाणीव जागृतीसाठी घरगुती सुरक्षितता, गॅस सुरक्षितता, विद्युत उपकरणांचा सुरक्षित वापर आणि खाद्यपदार्थांमधील भेसळ ओळखणे यावर कार्यशाळा आयोजित करणे. अच्छा. तसंच ऑनलाईन सुरक्षा महिलांना खूप महत्त्वाची आहे.
महिलांना डिजिटल पेमेंट आणि ऑनलाईन शॉपिंगमधील फसवणुकीपासून वाचवण्यासाठी मार्गदर्शन करणे, तक्रार निवारण करण्यासाठी मार्गदर्शन करणे, ग्रीवेन्स रिड्रेसल, महिला ग्राहकांच्या तक्रारी, उदाहरणार्थ कॉस्मेटिक असेल, दागिने, ऑनलाईन वस्तू वगैरे, त्या समजून घेऊन त्यांना कायदेशीर मार्गदर्शन करणे, जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाच्या कामात महिलांना मदत करणे, उपक्रमासाठी नियोजन करणे, ग्राहक पंचायतच्या पत्रिका किंवा साहित्याचे त्या माहितीचे वितरण महिलांपर्यंत पोहोचवणे, शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी ग्राहक शिक्षण उपक्रम राबवणे आणि सुसंवाद कम्युनिकेशन हे महत्वाचं आहे. जिल्हा कार्यकारिणी आणि महिला कार्यकर्त्यांमधील दुवा म्हणून काम करता येऊ शकतं याद्वारे. तर जिल्ह्यातील महिलांच्या समस्यांना विभागीय आणि प्रांतीय बैठकीत वाचा फोडणे असं एकंदरीत महिला नेतृत्वाचं काम आहे, महिला संघटक. निश्चितच अशा संघटनांच्या माध्यमातून समाजात जागृती निर्माण होते. मॅडम, शेवटी आणि आपल्या श्रोत्यांना संस्थेबद्दल थोडी माहिती अधिक मिळावी म्हणून एक छोटासा प्रश्न विचारते. ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे संस्था अध्यक्ष कोण आहेत? हा मॅडम, ग्राहक पंचायत महाराष्ट्र राज्य संस्था अध्यक्ष हे डॉक्टर विजयजी लाड म्हणून कार्यरत आहेत. तसंच राज्य सहसचिव म्हणून आणि सिंधुदुर्ग जिल्हा ग्राहक पंचायतचे अध्यक्ष म्हणून प्राध्यापक S.N. पाटील हे काम पाहतात. दरमहा कार्यकारिणी साधकांसाठी ऑनलाईन सभा घेतली जाते. जिल्हाध्यक्ष पाटील सर यांच्या अध्यक्षतेखाली ती संपन्न होते. तसंच दरमहा महिन्याच्या 3ऱ्या बुधवारी ऊर्जा मित्र बैठक ही महावितरण अभियंता यांच्या सोबत होते. त्यात अनेक वीज विषयक समस्यांवर चर्चा होते. समस्यांचं निराकरण करण्याबाबत प्रयत्न केले जातात. अतिशय यशस्वीपणे हे काम करण्याचा प्रयत्न चालतो. प्रत्येक तालुका कार्यकारिणी यात सहभाग नोंदवते. तालुकावार संस्थेची दरवर्षी दिनदर्शिका सुद्धा प्रकाशित होते. त्यात विभागीय स्तरावरील कार्य आणि कार्यकारिणी सदस्य, तालुका कार्यकारिणी सदस्य, जिल्हा कार्यकारिणी सदस्य यांचीही नोंद असते. तसेच कार्यकर्त्यांसाठी अभ्यास वर्ग घेतला जातो आणि कार्यशाळाही आयोजित केल्या जातात. अशा प्रकारे ग्राहक पंचायतीचं कार्य सुद्धा सुरू आहे खूप जोमाने. यात निस्वार्थ भावनेने आणि सामाजिक भावनेने आमच्या संघटनेशी जर जोडल्या गेलेल्या सदस्यांचं आम्ही कायमच स्वागत करतो. जास्तीत जास्त ग्राहक कार्यकर्ते या चळवळीत ग्राहक जागृतीच्या कामामध्ये सामील होतील अशी आशा वाटते. तर अशा प्रकारे एकंदरीतच हे ग्राहक चळवळीचं काम चालतं. खरंच ग्राहकांचे हक्क आणि त्यांचे संरक्षण याविषयी आज आपण अतिशय महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेतली. ग्राहक जागरूक असेल तरच समाजात योग्य व्यवहार आणि प्रामाणिक बाजार व्यवस्था टिकून राहू शकते. तर मॅडम, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आपले मनःपूर्वक आभार. तर श्रोते हो, आपणही जागरूक ग्राहक बनूया आणि इतरांनाही जागरूक करूया. जागतिक ग्राहक दिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा. मॅडम, तुम्ही आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आलात आणि ग्राहक दिनाविषयी माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे आभार. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. सर्व रसिक आणि ग्राहक श्रोत्यांचे सुद्धा आणि आपल्या आकाशवाणी स्टुडिओचे सुद्धा खूप खूप आभार. सतर्क रहा, जागृत रहा, फसवणुकीपासून सावध रहा. धन्यवाद.